शेवटी तुला रंग लागलाच. काय करणार आता, ही आजी आहे ना, या वयात सुद्धा इतका खोडकरपणा तिच्यात कुठून येतो मला खरंच काही कळत नाही. हे सगळं तिच्यामुळे. पण मला कळत नाही, तुला तो काळा रंग कसा काय लागला? हा, तो काळा रंग नाही नाही, तो काळा रंग नव्हता. तो ते सगळे रंग मिक्स झाले होते ना, तो उडाला माझ्यावर. आणि मी सुद्धा आज पहिल्यांदा इतके रंग खेळलो. दरवर्षी आनंद असायचा, तो मागे लागायचा म्हणून मी रंग लावून घ्यायचो. मग ती सगळी होळीची गाणी म्हणत बसायचो आणि वर्षातला तेवढा एकच सण बरं का, म्हणजे रंग सोडून इतक्या उत्साहाने खेळायचो. आणि स्वानंदी मॅडम सुद्धा ना बरोबर नको तेव्हा आजीच्या पार्टीत सामील होतात. आणि आजी सुद्धा स्वानंदी मॅडमच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी करून घेते, कारण त्या नकार देऊ शकत नाही आजीला. पण खरंच सांगते, ह्या वेळचा हा होळीचा इव्हेंट ना खूपच भारी झाला, खूपच छान. मला असाही फार मूड नव्हता, आनंद पण नाहीये, त्यामुळे मला असं वाटलं की हा सण काही मी साजरा करू शकणार नाही. पण स्वानंदी मॅडमनी इतक्या सगळ्या गोष्टी इतक्या उत्तम पद्धतीने अरेंज केल्या होत्या की त्यानिमित्ताने मी लोकांमध्ये येऊन तरी बसलो, नाही तर पूजा करून मी गपचूप रूम मध्ये बसलो असतो. खरं आहे तुझं. स्वानंदीने ना अगदी विचार करून चोख तयारी केली. चोख म्हणजे अगदी सगळंच चोख. पण तरी जरा सोहळा थोडस जास्तच साजरा झाला असं मला वाटलं. आपलं म्हणजे मला थोडी काळजी वाटली रे, एवढंच. कसली काळजी? जाऊ दे नाही, म्हणजे परत मी बोलले तर माझं तोंड दिसेल. काही नाही. काकू, तू माझ्याशी बोलू शकतेस, मला खरंच काही वाटणार नाही. आणि काकू, एका घरात जेव्हा 4 माणसं राहतात तेव्हा मतभेद हे होणारच. एखादी गोष्ट जर तुला पटली नसेल ना, तर तू मला नाही, नको जाऊ दे, नको. नाही तर उगाच स्वानंदीला काय सगळ्यांनाच वाटेल की सासू सुनेला बोलते म्हणून. नाही वाटणार काकू, सांग. बघ, सगळं छान झालं, पण मला एवढंच म्हणायचं होतं की आपल्या घरात इतकी वर्ष नोकर चाकर आहेत, स्टाफ आहे. आपण त्यांना हव्या तेवढ्या सुट्ट्या देतो, हवा तेवढा पगार देतो, त्यांच्याकडनं कामं करून घेतो. म्हणजे फार त्यांच्यावर काही लादत नाही असं. पण हा, त्यात आता अंशुमननी जी चूक केली ती खूप भयंकर होती. त्याबद्दल मी अंशुमनला पाठीशी घालणारच नाही. पण आपण कधीच त्यांच्याशी वाईट वागत नाही.